मित्रांनो, आपल्या धुंद मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जय मल्हार मालिकेतल्या बानूच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या बानू म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ईशा हिचं खरं नाव ईशा चैतन्य केसकर, तिचं टोपण नाव ईशा असं आहे. तिचा जन्म 1991 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. 2023 नुसार तिचे वय 32 वर्ष आहे. तिने आपलं शिक्षण पुण्यातील सिंहगड कॉलेज मधून पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस विद्यालयातून पूर्ण केले. तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. ती मालिकेचा एक एपिसोड साठी 30 ते 35 हजार रुपये चार्ज करते. तिच्या आईचे नाव मेघा केसकर असे आहे. ईशाने BA पर्यंत शिक्षण घेतले आहे. आज तिचे इंस्टाग्रामवर 5,88,000 इतके फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकवर 1,000 इतके फॉलोअर्स आहेत. महाविद्यालयात असताना ईशाने पुरुषोत्तम करंडक तसेच सवाई नाटक अशा स्पर्धेत भाग घेतला. अनेक एकांकिकामध्ये काम केले आणि जय मल्हार मालिकेतून बानू म्हणून घराघरात पोहोचली आणि गॅरीची शनया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ईशाला आपलं तिच्या भूमिकेमुळे तर ओळखतोच आणि त्याही पुढे जाऊन तिला हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखतो. कॉलेजमध्ये असताना ईशाला जापनीज भाषा शिकायला जपानला जाण्याची संधी मिळाली होती. याच काळात ती जापनीज भाषा शिकण्यासाठी स्कॉलरशिप देखील मिळाली होती. तेव्हाच तिला कोठारे प्रोडक्शन मधून ऑडिशन साठी कॉल आला. तेव्हा ईशाने जपानला जाण्याऐवजी अभिनयात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला. ईशाने 18व्या वर्षी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात काम केलं होतं. 2013 मध्ये तिचा मंगल अष्टक वन्स मोर नावाचा सिनेमा आला. त्यामध्ये तिने सहाय्यक भूमिका केली होती. ईशाला खरी ओळख जय मल्हार मधल्या बानाई देवी भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर ईशाने माझ्या नवऱ्याची बायको, मंगल अष्टक वन्स मोर, विवावान, होऊन जाऊ द्या, आवाज कोणाचा, हॅलो नंदन, याला जीवन ऐसे नाव आणि CID मध्ये काम केले. ईशाची स्किन फारच चमकदार आणि हेल्दी आहे, पण तिची त्वचा इतकी हेल्दी असण्यामागचं कारण काय आहे बरं? ईशा म्हणजे मॅशेचिस जर 10 तासांची झोप, विज्ञानाचा वापर, योग्य सल्ला, व्यायाम, वाचन आणि जेवण बनवत या गोष्टी मला सकारात्मक राहण्यास मदत करतात आणि सकारात्मक राहण्याचा परिणाम माझ्या त्वचेवर होतो. ईशाचा वडिलांना कॅन्सर डिटेक्टवर झाला, पण तिच्या वडिलांनी आईला खंबीर होण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, मी नास्तिक आहे, विधी करत बसू नका, दुःख तर अजिबात करू नका, लगेच तुमच्या कामाला लागा. तिच्या वडिलांची ती समोर सक्सेस होण्याची इच्छा खूप होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यांनी केलेला वरण भात ईशाला खूप आवडायचा. ईशा आणि तिचा बॉयफ्रेंड ऋषी चला हवा येऊ द्याच्या सेटवर भेटले. पहिल्याच भेटीत ईशाचा हे लक्षात आलं, ऋषी हे फार शांत मुलगा आहे. तेव्हा त्याच फार बोलणं झालं नाही. पुढे जाऊन ते दोघे झी मराठीच्या अवॉर्ड रिअल शो मध्ये परत भेटले. तेव्हा त्यांच्यात बोलणं चालू झालं. मग ते कॉफीसाठी भेटायला लागले. त्या भेटीत दरम्यान ऋषीच्या निरागसपणाने ईशाचं मन जिंकलं गेली. 5 वर्षे ईशा आणि ऋषी एकत्र आहेत. ते दोघेही ही रिलेशनशिप मध्ये राहतात. ऋषी ही एक अभिनेता आहे. झी मराठीच्या काही दिया परदेश या मालिकेतून तो आपल्याला दिसला होता. त्याच सोबत ऋषी एक मॉडेलही आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध जोडी म्हणून ईशा आणि ऋषीला बघितलं जातं. ईशा सरला 1 कोटी हा मराठी सिनेमा देखील केला आहे. हा सिनेमा तिला तिच्या डोळ्यामुळे मिळाला होता. आता ही अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार आहे. काही दिवसापूर्वी स्टार प्रवाह इंस्टाग्राम पेजवर ईशाने एक पोस्ट शेअर केली होती. ईशा पुन्हा स्टार प्रवाहाच्या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत
अक्षर कोठारे आणि ईशा केसकरे हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका 20 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. स्टार प्लस वरील तेरी मेरी दोरी या मालिकेचा रिमेक असणार आहे. तर ईशा हे तुम्हाला आवडते का? कमेंट मध्ये नक्की सांगा.